अगदी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि महिना 2 महिने सहज टिकणारे हे बिस्किट आपण घरीच बनवूया। या बिस्किटासाठी आपल्याला ना मैदा वापरायचा आहे, ना साखर वापरायची किंवा तेलसुद्धा वापरायचं नाही आहे। एकदम एक युनिक पद्धतीने आपण हे बिस्किट जे आहेत तयार करणार आहोत। हेल्दी तर आहेत, हेल्दीसोबत जे आहेत जास्त दिवस टिकणारे आहेत आणि हे बिस्किट तुम्ही एकदा मुलांना दिले की बाहेरचे पॅकेटचे बिस्किट मुलं खाणं बंद करतील। तर इथे मी काय केलं आहे, 1 वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी तूप जे आहे फ्रीजमध्ये सेट करून घेतलं। तुमच्याकडं थिक कन्सिस्टन्सीचं असलं तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल, फक्त थोडंसं थिक घ्या। तर हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर 1 वाटी जो आहे किसून गूळ घ्या किंवा मग गुळाची पावडर घेतली तरी सुद्धा चालेल। हो, आपण हे बिस्किट जे आहेत गुळापासूनच बनवत आहोत। तर 1 वाटी किसलेला गूळ या ठिकाणी मी वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने इतकं मिक्स करायचं आहे आपल्याला की ते जे आहे एक छान फ्लफी आपली कन्सिस्टन्सीचं बॅटर किंवा कन्सिस्टन्सीचे अशा प्रकारे झाली पाहिजे, एकदम स्मूथ। तर हे बघा अशी काहीशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि एक 4 ते 5 मिनटं छान मिक्स केल्यानंतर अशी कन्सिस्टन्सी तयार होते। तर गुळामध्ये अजिबात खडे वगैरे नको, म्हणजे गूळ जे आहे छान असा किसून घ्या, तुकड्याचा वगैरे घेऊ नका। त्यानंतर 2 ते 3 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। याने काय होतं, एकतर चवसुद्धा छान येते, त्यानंतर बाइंडिंगसुद्धा छान येतं अशा पद्धतीने। त्यानंतर त्याच ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने 1 वाटी जे आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हो, हे बिस्किट आपण गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनवत आहोत। तर 5 ते 6 बदामाचे तुकडे करून घेतले होते, तर बदामसुद्धा घातले। तुम्ही हवं तर मिक्सरला घातले तरी सुद्धा चालेल किंवा मग नको असेल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल, ऑप्शनल आहे। किंवा आणखीन ड्रायफ्रूट तुम्हाला ॲड करायचे असतील तरी सुद्धा चालेल। आणि हलक्या हाताने आपल्याला याचं जे आहे एक डो करून घ्यायचा आहे, म्हणजेच की आपल्याला याचं जे आहे एक बॉल करून घ्यायचा किंवा मग हे मिश्रण जे आहे छान असं एक गोळा करून घ्यायचा असं सुद्धा म्हणूया। कारण खूप रफली आपल्याला मिक्स नाही करायचं, फक्त आपल्याला याचा एक गोळा होईल इतकंच आपल्याला मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला इथे वाटत असेल की खूपच कोरडं झालेलं आहे किंवा मग गोळा होत नाही आहे, तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही आणखीन तूप ॲड करू शकता, पण दूध किंवा पाणी किंवा इतर कुठले पदार्थ जे आहे मिक्स करू नका। त्याने काय होईल, आपले जे बिस्किट आहेत एकतर ते सर्व बिघडेल प्रमाण आणि बिस्किट जे आहे छान होणार नाही। तर हे बघा अशा पद्धतीने गोळा करून घेतला। अगोदर हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण थापून घेऊया किंवा मग अशा पद्धतीने त्याला एक सेट करून घेऊया आणि जे आजूबाजूने चिरा तुम्हाला दिसत आहेत ना, तर त्याला थोडंसं हाताने जे आहे आपण प्रेस करत करत जे आहे मिक्स करून घेऊया। त्यानंतर अशा पद्धतीने एक लाटणं घेतलं किंवा मग बेलन, त्याने अशा प्रकारे लाटून घ्या। किंवा खूप जास्त आपल्याला पातळ अशी कन्सिस्टन्सी नको किंवा खूप जास्त पातळ आपल्याला बिस्किट नाही बनवायचे किंवा खूप जास्त जाड नाही, त्यामुळे मीडियम थिकनेस ठेवा। आणि आजूबाजूने ज्या चिरा पडलेल्या आहेत ना, बघा मी हाताच्या साहाय्याने कसं प्रेस करत आहे। आता तुमच्याकडे इथे बटर पेपर असेल ना तर अतिशय उत्तम आहे, कारण बटर पेपरवर पटकन लाटले जातात। आता माझ्याकडे बटर पेपर अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी अशा प्रकारे लाटत आहे। किंवा मग एक पॉलिथिन बॅगसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर हे बघा अशी काहीसे जे आहे लाटून घेतलेलं होतं आणि ह्या अशा आपल्या बिस्किटाचं जे आहे सेट तयार झालेलं आहे। आपले बिस्किटाचं जे लाटून घ्यायचं ते अशा प्रकारे। आता हे जे बिस्किट आहे मी स्टिक बिस्किटमध्ये बनवत आहे, तुम्हाला हवं तर राऊंड शेप किंवा मग चौरस किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। आता एखादी डिश घ्या किंवा मग ट्रे घ्या, हलकं 2 ते 3 थेंब तुपाचे घाला आणि तुपाने छान असं ग्रीस करून घ्या। तोपर्यंत इकडे कढईसुद्धा प्रीहीट करण्यासाठी ठेवली आणि आजूबाजूने ज्या ह्या चिरा पडलेल्या आहेत ना त्या आपण काढून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने जे आहे आजूबाजूने सर्व कट करून घेतला। आता ह्याचे आपण परत बिस्किट करूया किंवा मग असेच आपण जरी बिस्किट बेक करायला ठेवले तरी काही हरकत नाही, फक्त एक शेप देण्यासाठी मी आजूबाजूने जे आहे कट करून घेतले आणि स्टिक बिस्किटमध्ये कट करून घेत आहे। आता खूप जास्त मोठे मोठे करत नाही किंवा खूप छोटे नाही, फक्त अशा प्रकारे जे आहे स्टिक बिस्किट तयार करत आहे। आता तुम्हाला इथे चौरस, राऊंड किंवा त्रिकोणी किंवा आणखीन कुठला शेप द्यायचा असला तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता वरून या ठिकाणी बदाम, काजू काही वगैरे तुम्हाला गार्निशिंगसाठी लावायचं असलं तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता। पण या बिस्किटमध्ये ना कुठल्या इसेन्सची गरज पडते, ना बेकिंग पावडरची गरज पडते, ना सोड्याची गरज पडते, काही गरज पडत नाही। असेच बिस्किट बनवले ना इतके खुसखुशीत होतात, अगदी ओठाने खाता येईल इतके खुसखुशीत आणि महिना 2 महिने सहज टिकतात।
पण इतक्या दिवस तुमच्या घरामध्ये शिल्लकच राहणार नाही, तुम्हाला परत परत बनवावे लागतील. तर असे बिस्किट कट करून घेतले आणि प्लेटमध्ये ट्रान्सफरसुद्धा केले. आता प्लेटमध्ये बिस्किट ठेवताना थोडीशी जागा ठेवायची, खूप जास्त जागा ठेवण्याची गरज नाही, कारण हे बिस्किट आपण नॉर्मली गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळं ते काय जास्त फुगत वगैरे नाही, पण खुसखुशीत तयार होतात. त्यामुळं अशा पद्धतीने जागा ठेवली. आपली कढई प्रीहीट झालेली होती. 20 मिनटे आपण लो फ्लेमवर बिस्किट बेक करून घेऊया. आता 20 मिनटं बिस्किट बेक झाल्यावर आपण पाहूया बिस्किट कसे झालेले आहेत आपले. तर हे बघा, एकदम मस्त असा बहरदार कलर आलेला आहे आणि खायलासुद्धा तितकेच टेस्टी झालेले आहेत. एकदम अमेझिंग पद्धतीने हे बिस्किट तयार झालेले आहे. आता मुलांना बिस्किट खायला देताना आपल्याला ही काळजी नाही करावी लागणार की बिस्किट जे आहेत हे चांगले आहेत का नाही, किंवा मग आपल्या कुठल्याही जे आहे आपलं टेन्शन येणार नाही. तर तुम्ही हे घरच्या घरी बनवलेले बिस्किट मनसोक्त मुलांना खाऊ देऊ शकता. 1 खा, 2 खा, 3 खा, 4 खा, किती खाल्ले तरीसुद्धा काही टेन्शन नाही, कारण आपल्याला माहीत आहे आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे आणि त्यातल्या त्यात आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केलेला आहे. ना यामध्ये सोडा आहे, ना यामध्ये मैदा आहे, ना बेकिंग पावडर आहे, ना कुठली इसेन्स आहे. इतके हेल्दी बिस्किट जर आपण घरीच बनवले तर मुलं बाहेरचे बिस्किट आपल्याला मागणारच नाही. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा बिस्किट. आणि बिस्किटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एक रेसिपीसोबत पुन्हा एकदा. हेल्दी रेसिपी घेऊया, हेल्दी टेस्टी अशी रेसिपी जी आहे. परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत चला, बाय बाय.